नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुळवेवाडी येथे आज आनंद आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले। इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिरामण खोसकर यांच्या विशेष प्रयत्नातून सामाजिक सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला। याचवेळी नवीन भक्त निवासाच्या इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले। रविवारी 8 फेब्रुवारी 2026 रोजी हा कार्यक्रम स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ ट्रस्ट गुळवेवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परमपूज्य बाळासाहेब गणपत फणसे आणि कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार सोनवणे, उपनगराध्यक्ष मंजू वारुंसे, पूजा खाटीकडे, संध्या देवरे, पल्लवी शिरसाट, ललिता झोले, लीला कोरडे, जयश्री उजे, रत्नप्रभा कदम तसेच माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, प्रवीण शिरसाट, विलास मामा देवरे, सागर उजे, समाधान बोडके, बहिरू मुळाने, नवनाथ कोठुळे, संजय मेढे, विलास आचारी, विजय वायकांडे, अनंता उपाध्ये यांसह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार खोसकर यांनी ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले। गुळवेवाडीच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर। अतिशय छान पद्धतीने उद्घाटन केलं। त्याचप्रसंगी आम्हाला बोलवलं होतं, मी आलेली होती। त्याचप्रमाणे तिच्या मुलाला सर्व नगरसेविका या वर्गातल्या ज्यांनी काम केलं त्यांच्या परिवारातले सुद्धा नगरसेवक होते, पल्लवीताई शिरसाट होत्या, तेवढे काकू होत्या, आम्ही सर्व होतो। आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या सभागृहाचा उद्घाटन सोहळा झालेला होता। परंतु त्या ठिकाणी ज्यावेळी सत्कारपूर्ती आणि उद्घाटक पाहिजे होते ते असे आपल्या सर्वांचे आमदार, आमचे सर्वांचे खोसकर साहेब त्या काही कारणास्तव ते या ठिकाणी ते उपस्थित राहू शकत नव्हते। त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलेलो होतो। तर खरोखर बाबांना मी सांगितलं होतं की